मसलगा येथे 18 फेब्रुवारी रोजी विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा, 18, 19, 20 फेब्रुवारी 2026 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. हरिभक्त परायण गुरुबाबा महाराज औसेकर व गहिनीनाथ महाराज औसेकर यांची विशेष उपस्थिती. निलंगा तालुक्यातील मसलगा येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धार, मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण समारोह कार्यक्रमाचे 3 दिवसीय आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजता लातूर जहिराबाद महामार्गावरील मसलगा पाटी येथून हरिभक्त परायण गुरुवर्य गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री विठ्ठल रुक्मिणी माता मूर्तीचा दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मसलगा पाटी ते मंदिरापर्यंत दिंडी सोहळा टाळ मृदुंगाच्या गजरात प्रस्थान होणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण राहणार आहे. रात्री 9 ते 11 या वेळेत हरिभक्त परायण माधव महाराज सलगरकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी माता मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे व रात्री 7 वाजता गुरुवर्य सद्गुरू हरिभक्त परायण गुरुबाबा महाराज औसेकर यांचे चक्री भजन होणार आहे. 3 दिवसीय आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमाचे 20 फेब्रुवारी रोजी शुक्रवारी सकाळी 7 वाजता कलश नगर प्रदक्षिणा तर 9 वाजता कलशारोहण समारोह सोहळा मसलगा या पावनभूमीमध्ये गुरुवर्य हरिभक्त परायण सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या कृपा आशीर्वादाने व हरिभक्त परायण गुरुवर्य गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या प्रेरणेने तसेच गावकऱ्यांच्या सहकार्याने श्री विठ्ठल रुक्मिणीसह सर्व देवतांची प्राणप्रतिष्ठा वेदमूर्ती पुरुषोत्तम बाबू देव जोशी गुरुजी नेटवर्क यांच्या आचार्यत्वात तर कलशारोहण सोहळा हरिभक्त परायण केशव महाराज उखळीकर यांच्या पावन हस्ते संपन्न होणार आहे. तरी मसलगा परिसरातील भाविक भक्तांसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण समारोपास उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं आहे. तर सकाळी 10 वाजता हरिभक्त परायण केशव महाराज उखळीकर यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. कीर्तनानंतर दुपारी 1 ते सायंकाळी 5 पर्यंत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे. 3 दिवसीय चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमास परिसरातील भाविक भक्तांसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे. मंदिर शिखर निर्माते सुप्रसिद्ध शिल्पकार करड खेले यांनी मंदिराची विशेष बांधणी केली आहे.